असं दाबून खावं लागते. हे बघा गाईस. सोड ना एवढे मनगट तर आमच्या आरुषचे आहेत. लहान लेकरासारखे सॉक्स घेतलेत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बघा, आमच्या इथं महाशिवरात्रीची तयारी चालू आहे. म्हणजे आधी पोटोबासाठी. हां, महाशिवरात्री म्हणजे तेच ना, फराळ. साबुदाणा, त्यात आहे बटाटा, साबुदाणा टाकायला, टमाटा. आणि आम्हाला दोघांना पण उपवास आहे. आणि मी पहिली महाशिवरात्री पकडतोय. दीदी पण आहे, दीदीला पण उपवास आहे, तिला पण उपवास आहे. ती कोण आहे? काय? मी कोण? तर गाईज आता साबुदाणा होत आहे. आणि ज्यावेळेस आमच्या घरामध्ये कशाला फोडणी देतो ना, त्यावेळेस पूर्ण घराचा ठसका होत आहे. असं एकही दिवस जात नाही. हो का? दुसऱ्याच्या फोडणीचा तर ठसका होत नाही, माझ्या आईच्या होत नाही. अख्खं सर्व आहे बघा. हे बघा, ही खिडकी उघडी, दरवाजे वगैरे सर्व उघडं ठेवावं लागतं, तेव्हा ठसका कमी होतो. हो, अच्छा. कोण्या पद्धतीचा करते काय माहिती. केळी आणल्या नाही? केळी रताळी रात्री सोडायचं नसते उपास. मी धरला नसला तर बरं होईल की, मला कशाला धरायला होईल. तसा अर्धवट धरीत नसतो मग मी. असं दाबून खावं लागते. हो, त्याला उपवास म्हणतात मग. म्हणजे हे आणि एखादं असते ना, काही खाल्लं तरी पण चालते. म्हणजे उपवासाचं पण दुसरं आणि दाबून खायचं असते. किती वेळ लागतं हे बघायची. याच्यात साबुदाणा भिजू घातला, शेंगदाण्याचं कूट, टमाटे, बटाटा, दुसरं एवढंच. आता सकाळी बेलाचं फळ आहे छोटंसं, याच्यात फुलं. कुठं जायचं बाहेर? बाहेर जायचं कुठं? यामुळे होत नाही मग. आता 10 वाजलेत, लगेच 11:15 10 वाजून गेलेत. 10 वाजून 5 मिनिटं. तुम्ही जावा की, तुम्ही दिदी जा. हो, 10:05. तर चला गाईज, आता साबुदाणा होते, मस्त फराळ करायचा. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाकोणाला साबुदाणा आवडते. कोणीच करत नाही कमेंट. एवढे मला नाही मग. नाही, तुम्हाला नाही, कारण तेलकट असते ना, त्याला वजन वाढतं. बापो, तुला आजकाल लय काळजी घ्यायली. कारण 5 किलो वजन कमी करायला तुम्ही एवढं म्हणजे असं हे किलो जेवण सोडलं. आणि वजन वाढायसाठी कोण काय करायला मग? नाही, ते तेवढं तर पाहिजे ना. नाही, तू म्हणालो, तू किती वजन वाढायसाठी हे करायली? माझं वाढत असते. हां, वाढत असते, माझं पहिलंच आहे असं. हो का? अशीच आली होतीस? नाही, अशी नव्हती आली. हां, नाही, तशी नाही. हा, पण थोडंफार वाढलं पहिल्यापेक्षा. काही नाही वाढलं, नको सांगू उगाच. काही बी मनाचं समाधान करून किती वाढलं म्हणून. आणि ते कोण म्हणतात काय माहिती वाढले म्हणून. बरं बाबा, नाही वाढलं. काहीच हे आमच्यासाठी दुपारसाठी आम्हाला साबुदाणा वडा करायचा, त्यामुळे गाईज हे बघा गाईज. सोड ना एवढे मनगट तर आमच्या आरुषचे आहेत. दामदरीचा आरुष आहे. 2 वर्ष, किती 2च म्हणालो त्याला. किती 3 वर्ष नाही रे, जास्त आले असेल, 3-4 वर्ष झाले असेल. त्याच्या एवढाच मनगट येते की ते बी. नॉर्मली खात नाही तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त उपवासाला खायले. तो सोबतच असते ना, मग फायदा काय उपवास धरून? काय नसते.
आपलं मन शांत झालं पाहिजे ना, मग देव प्रसन्न होत असते. नाही लोक पोटाला आराम भेटावं म्हणून कोणी उपवास धरतात. बका 7 दिवस खायचं, 8व्या दिवशी उपवास धरायचा. आणि इथं गाईच उपवासाच्या दिवशी दाबून, आता बघा हे साबुदाणा केलाय, दुपारी मस्त वडे करणार आहेत, संध्याकाळी रताळे, केळी, सायंकाळी आणि संध्याकाळी हे बघा गाईच लहान लेकरासारखे सॉक्स घेतलेत. पण काय ते घरी घालायला है ना. तुम्ही सांगत ना. हां मी आणलेत. मी को आणले ते काही बी. तुम्ही सांगा. मला तर माहिती पण नव्हतं ते आहेत म्हणून. बघतो किती दिवस घालते ते. 1 दिवस घातलेत फक्त, 2 दिवस झालेत आणून, काल फक्त घातलेत. माझे पाय तसे छान आहेत, घालायची गरज नाही. तर चला गाईज आत्ता वाजलेत 11 आणि 12 वाजता ड्युटी आहे. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.